नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या DG कोकणी ट्युटोरियलमध्ये। आज आपण 6th स्टँडर्डचा सायन्स सब्जेक्ट घेऊन येत असून त्या सायन्समधील फर्स्ट लेसन दॅट इज द नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड हा लेसन घेणार आहोत। चला तर मित्रांनो, त्यावरचे काही क्वेश्चन आहेत ते त्याचा आन्सर आपण बघूयात। फर्स्ट क्वेश्चन आहे, वे डू वी सी द बर्ड्स? ओके मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बर्ड्स हे कुठे असतात? एअरमध्ये, म्हणजे आकाशात। ओके, आपल्याला माहिती आहे की आपलं जी अर्थ आहे, अर्थ 3 भागात डिवाइड केली गेली, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर। म्हणजे ॲटमॉस्फिअर म्हणजे जो एअर असतो त्याला ॲटमॉस्फिअर म्हणतो। हायड्रोस्फिअर म्हणजे जे पाण्याचं, जे लँडवर जे पाणी असतं, रिव्हर असेल, सी असेल, लेक असेल, तो जो टाईप आहे त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हणतो, आणि जो लँडचा भाग असतो त्याला लिथोस्फिअर म्हणतो। या 3 गोष्टी समजून घ्या मित्रांनो, आणि या तिन्ही गोष्टींचा मिळून एक होतो बायोस्फिअर। काय असतो मित्रांनो? बायोस्फिअर। ओके, तर त्यानुसार आपल्याला लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स या दोन्ही गोष्टी आपल्याला साधारणतः या 3 स्फिअरमध्ये पाहायला भेटतात, 3 भागात पाहायला भेटतात। त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपण बघितलेला, वेअर डू वी सी द बर्ड्स, जे एअर म्हटलं होतं, म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो? ॲटमॉस्फिअर। ओके, सेकंड क्वेश्चन, वेअर इज द काऊ ग्रेजिंग? काऊ कुठे चरते, खात आहे, तर ते लिथोस्फिअर मित्रांनो। कुठे? लिथोस्फिअर। लोकेट द ट्रीज अँड द रोड, रोड अँड ट्रीज कुठे असतो? लिथोस्फिअरमध्ये मित्रांनो। हे आहे ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर। वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम? हाऊ डज इट फ्लो? कुठून येते? माउंटेनवरनं येते। तर रिव्हर जर माउंटेनवरनं येत असेल तर त्याचा आन्सर काय असेल मित्रांनो? पण रिव्हरचा जो पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोस्फिअर। त्यानंतर वेअर द एरोप्लेन, कुठे एरोप्लेन कुठे उडतं? ॲटमॉस्फिअरमध्ये। वेअर आर द फिश सीन? हायड्रोस्फिअरमध्ये। पाण्यात मासे बघतो ना आपण, कधी जमिनीवर पाहिले का? नाही। ओके, ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग? जी बोट असते, शिप्स असतात, त्या कुठे जातात, कशावर ट्रॅव्हल करतात? तर पाण्यावर। त्यामुळे याचं उत्तर पण मित्रांनो असेल हायड्रोस्फिअर। अशा पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत मित्रांनो। चला तर आपण काही बघूया, नॅचरल रिसोर्सेस। नॅचरल म्हणजे काय? रिसोर्स म्हणजे काय? स्रोत। कशापासून येतं? नॅचरल म्हणजे निसर्गाने दिलेले। तर त्यामध्ये बघा, आपण साधारणतः वॉटर, लँड, स्काय, ओके, सो हे जे पिक्चर पाहतो, काही पिक्चर आपल्याला लँडवरचे, काही वॉटरचे, काही स्कायमधले, म्हणजे एअरमधले, बरोबर, ज्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो। या सर्व थिंग्स ज्या आहेत, थिंग्स 2 प्रकारचे असतात, एक लिव्हिंग थिंग्स, एक नॉन लिव्हिंग थिंग्स अर्थवरती। तर त्यामध्ये एअर, वॉटर आणि लँड या 3 गोष्टी ज्या आपण बघतो त्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, कारण यांच्यामध्ये ग्रोथ होत नाही, मूव्हमेंट होत नाही। तुम्ही म्हणाल वॉटर तर मूव्ह होते सर, एअर तर मूव्ह होतं। एअर म्हणजे मूव्ह होत आहे पण ग्रोथ नाही होत ना, वाढ व्हायला पाहिजे ॲक्च्युली त्याची। सर तुम्ही म्हणता पाऊस आल्यावर तर फ्लड येतं ना, वाढ होते ना पाण्याची, ती वाढ नाही मित्रांनो। तर काही गोष्टी समजून घ्या, ज्यामध्ये ह्युमन बिईंग्स असेल, बर्ड्स असेल, लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय? जे श्वास घेऊ शकतात, रेस्पिरेशन घेऊ शकतात, खाऊ शकतात, त्यांना आपण बोलू शकतो साधारणतः लिव्हिंग थिंग्स। सो एअर, वॉटर, लँड जे 3 पार्टमध्ये मोडतात, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर। तर या तिघांना बायोस्फिअर म्हणतो। हे नॅचरल रिसोर्सेस आहे, हे निसर्गाने दिलेले आहे। ज्यावेळेस अर्थ फॉर्म झाली त्याच वेळेस हे 3 लेअर बनलेले, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर। ओके मित्रांनो, ती ही गोष्ट समजून घ्या। तसेच काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे की स्पेअर आहे, हा वर्ड लक्षात ठेवा मित्रांनो, कारण तिघांमध्ये स्पेअर येतोय, ॲटमॉस्फिअरमध्ये, लिथोस्फिअरमध्ये आणि हायड्रोस्फिअरमध्ये। ओके, साधारणतः जर ॲटमॉस्फिअरचा विचार केला त्यामध्ये एअर पाहायला भेटतं आपल्याला मित्रांनो, आणि जर आपण विचार केला तर अर्थ, साधारणतः अर्थच्या सरफेसवर वॉटर आणि लँड यांचं कॉम्प्रोमाइज आहे, म्हणजे काही प्रमाणात वॉटर आहे, काही प्रमाणात लँड आहे। ओके, जो हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर आहे साधारणतः तो कंबाईन आहे असं म्हटलं तरी चालेल। तसंच त्यामध्ये आपण साधारणतः अर्थचं स्ट्रक्चर बघतो, अर्थ इज इन राऊंड शेप। ओके, ॲक्च्युली ती राऊंडमध्ये नसते, तो नंतरचा पार्ट आहे, डीप पार्ट आहे, पण ॲक्च्युली इतकं लक्षात ठेवा,
आणि अर्थचा विचार केला तर अर्थ 2 भागामध्ये डिवाइड केली गेली आहे. लँड जी 29% आहे आणि वॉटर जे 71% आहे. ओके मित्रांनो, तर यानुसार तुम्ही लँड आणि वॉटरचं प्रपोर्शन बघू शकतात. चला नेक्स्ट पेज बघूयात. काय आहे एअर. एअरमध्ये साधारणतः काय पाहायला भेटतं मित्रांनो. एअर कशात असतं, ॲटमॉस्फिअरमध्ये, ज्यामध्ये मुख्यतः कोणते गॅस आहे मित्रांनो, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. आणि काही 6 इनर्ट गॅस पण आहे. नायट्रोजन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, वॉटर वेपर आहे, डस्ट आहे. पण सर्वात जास्त जर विचार केला, तुम्ही डायग्राम जर बघितले, डायग्रामवरनं कळून जाईल, सर्वात मेजर जो गॅस आहे एअरमध्ये तो आहे नायट्रोजन 78%. देन आफ्टर दॅट ऑक्सिजन दॅट इज द 21%. त्यानंतर 0.9% आर्गॉन आहे. कार्बन डायऑक्साईड 0.03% आहे. अदर कॉन्स्टिट्युएंट जे आहे एअरमध्ये ते 0.07 आहे. अशा प्रकारे टोटल ॲटमॉस्फिअरमध्ये खूप सारे गॅसेस असले तरी मेजर जो आहे तो नायट्रोजन आहे आणि त्यानंतर ऑक्सिजन आहे. पण तरी पण आपल्याला साधारणतः एअर म्हटलं का ऑक्सिजन म्हणतो, त्याचं रिझन पण लक्षात ठेवा मित्रांनो. कारण नायट्रोजन हा इनर्ट गॅस आहे आणि नायट्रोजन हा इनर्ट गॅस असल्याकारणाने त्याचं अस्तित्व असूनही नसल्यासारखे, कारण त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या रिॲक्शन होत नाही, तसंच तो कोणावर रिॲक्शन पण करत नाही. परंतु एअरमध्ये सर्वात रिॲक्टिव्ह जो इलेमेंट आहे, रिॲक्टिव्ह जो गॅस आहे तो आहे ऑक्सिजन, जो 21% आहे, जो लिव्हिंग थिंग्सला लागतो. कारण वी कॅनॉट सर्वाईव्ह विदाउट द ऑक्सिजन. So that's why it is very important for us, for breathing, respiration, everything. Oxygen, without oxygen we cannot live, we cannot survive. That's why oxygen is very important gas. Okay, so air मध्ये येते प्रेझेंट. आणि हे एअर जे आहे ते मिक्सचर आहे मित्रांनो. कसं मिक्सचर आहे, कारण तुम्हाला कोणत्या साईडनं ऑक्सिजन आहे, कोणत्या भागात ऑक्सिजन आहे कधी कळलं का. एअरमध्ये सर्वच गॅसेस आहे, मग सर्व गॅसेस असताना आपल्याला ऑक्सिजनच घ्यायचा आहे, ऑक्सिजन इकडनंच भेटतो असं काही आहे का. त्यामुळे हा जो एअर आहे, हे जे एअर आहे हे सर्व मिक्सचर आहे. सेव्हरल गॅसेस आर मिक्स टुगेदर. ॲटमॉस्फिअरमधील असणाऱ्या एअरमध्ये सर्व जे एअर किंवा गॅस आहे ते सर्व काय आहे, मिक्स आहे. सो अमाऊंट ऑफ द गॅसेस इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस अँड डिक्रीज वी गो टू हायर अँड हायर. अर्थ सरफेसच्या आसपास गॅसेसचं प्रमाण जास्त आहे. जसं जसं साधारणतः आपण वरती जातो तसं तसं गॅसेसचं प्रमाण कमी होत जातं. आणि त्यामध्ये पहिला जो लेअर आहे तो ट्रोपोस्फिअर म्हणतो. साधारणतः 16 किलोमीटरचा हा लेअर असतो. या लेअरमध्ये आपल्याला ॲटमॉस्फिअर पाहायला भेटतं. आणि ह्या लेअरमध्ये खालचा जो भाग आहे अर्थ सरफेसच्या जवळचा, नजदीकचा, त्या ठिकाणी गॅसेसचं प्रमाण सर्वात जास्त आहे. आणि जसं जसं आपण अर्थ सरफेसपासून वरती जातो तसं तसं गॅसेसचं प्रमाण विरळ होत जातं, म्हणजे रेअर होत जातं आणि स्प्रेड होतो एअर जास्त. त्यामुळे वरच्या साईडला साधारणतः आपल्याला तापमान कमी होताना दिसतं. त्याचं रिझन आहे एअर कमी होत जातो. ओके, सो हे जे आपण गॅसेस बघितले, हे गॅसेसचे युजेस काय, फायदे काय, तर त्यामध्ये नायट्रोजन बघा लिव्हिंग थिंग्सला लागतो. आणि तसंच ह्युमन बिईंग असेल, प्रोटीन्समध्ये नायट्रोजन असतो, कारण प्रोटीन्सला आपण नायट्रोजन बेस कंपाऊंड म्हणतो. तसंच अमोनिया तयार करण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो. एअर टाईट पॅकेजिंगसाठी सुद्धा, फूडस्टफच्या एअर टाईट पॅकेजिंगसाठी, कारण फूड जास्त दिवस टिकावं आणि खराब नाही हो याच्यासाठी एअर टाईट पॅकेजिंग करावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला नायट्रोजन लागतो. ऑक्सिजनची नेसेसिटी तर तुम्हाला सांगितली. रेस्पिरेशन सर्वात महत्त्वाची, कारण लिव्हिंग थिंग्स विदाऊट रेस्पिरेशन राहू शकत नाही, ब्रीदिंग राहू शकत नाही आणि त्याच्यासाठी ऑक्सिजन नेसेसरी असतो. तसं कंबशन म्हणजे ज्वलनशील प्रक्रियामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो. कारण आपण ऐकलेलं असेल की ज्यावेळेस आपण कॅन्डल लावलेली असते आणि ज्यावेळेस त्याच्यावर आपण काचेची पेटी किंवा काही झाकण ठेवल्यास ती जी कॅन्डल असते ती विझली जाते. त्याचं रिझन आपण झाकण ठेवलं म्हणून नाही, तर त्याचं रिझन त्या कॅन्डलला ऑक्सिजन भेटत नाही आणि ऑक्सिजन न भेटल्यामुळे ती विझली जाते. सो ऑक्सिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द बर्निंगसाठी, कंबशनसाठी ऑक्सिजन. विदाऊट ऑक्सिजन बर्निंग होऊ शकत नाही, कंबशन होऊ शकत नाही. कार्बन डायऑक्साईड जरी आपल्यासाठी योग्य नाही, कारण आपल्या बॉडीमध्ये तो जास्त वेळ राहिला तर आपल्याला त्रास होतो, श्वास घ्यायला अडचणी तयार होते. परंतु प्लॅन्ट्स जे ऑटोट्रॉप्स आहे, ज्याच्यावर पूर्ण वर्ल्ड डिपेंड आहे, पूर्ण लिव्हिंग थिंग्स डिपेंड आहे, असं प्लॅन्ट्स जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं, म्हणून त्याला आपण ऑटोट्रॉप्स म्हणतो. हे जे प्लॅन्ट्स आहे
हे फूड तयार करतात आणि त्या फूडवर सर्व जगतात. या प्लॅन्ट्सला कार्बन डायऑक्साईड लागतो. तसंच आग लागल्यानंतर साधारणतः फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या असतील मोठ्या मोठ्या, तसं फायर एक्सटिंग्विशर जे असतं आग विझवण्यासाठी हे एक छोटंसं मशीन टाईप असतं, ते वापरलं जातं. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो मित्रांनो. फक्त कार्बन डायऑक्साईड गॅसमध्ये नसून तो सॉलिडमध्ये राहतो. तसंच नेक्स्ट आहे आर्गॉन. इलेक्ट्रिक बल्बमध्ये साधारणतः आर्गॉन गॅस आपल्याला पाहायला भेटतो. तसं हेलियमचा जर विचार केला तर एअरशिप्स लिफ्ट करण्यासाठी, म्हणजे लिफ्ट म्हणजे थोडक्यात एअरशिप ज्या असतात त्या लिफ्ट करण्यासाठी या हेलियम गॅसचा वापर होतो. तसंच टेम्परेचर लो करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. निऑन, डेकोरेटिव्ह लाईट्स वगैरे असेल, स्ट्रीट लाईटिंग असेल, त्यामध्ये निऑन गॅस वापरला जातो. क्रिप्टॉन यूज इन फ्लोरोसन ट्यूब्स, ज्या फ्लोरोसन ट्यूब असतात त्यामध्ये क्रिप्टॉन हा गॅस वापरला जातो. तसं फ्लॅश फोटोग्राफी असेल, ज्यामध्ये लाईट पडते, अशा सर्व फोटोग्राफीमध्ये झेनॉन या गॅसचा वापर होतो. लक्षात ठेवा मित्रांनो. लिव्हिंग वर्ड जे आहे, अर्थवर जे लिव्हिंग वर्ड आहे, कारण अर्थवर लिव्हिंग वर्ड असेपर्यंत अर्थला किंमत आहे, नाही तर अर्थ पण इतर प्लॅनेटसारखंच कन्सिडर केलं जाऊ शकेल मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण आजचा जर विचार केला तर बॅलन्स राहण्यासाठी हे जे गॅसेस आहे किंवा अदर कॉन्स्टिट्युएंट्स एअरमध्ये हे बॅलन्स होणं खूप गरजेचं आहे. कारण यामध्ये कुठेतरी कोणता तरी गॅस कमी जास्त झाल्यामुळे पूर्ण अर्थचं जे रोटेशन आहे किंवा अर्थचं जे वर्किंग आहे ते प्रॉपरली होणार नाही. कुठेतरी हार्मफुल एलिमेंट्स ज्या अर्थपासून निघतात किंवा अर्थमुळे निघतात किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये असतात, ते आपल्याला ते हार्मफुल एलिमेंट्स प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावं लागेल. ज्यामध्ये फॉग असेल, क्लाउड, स्नो, रेन हे पण प्रोड्यूस होतात ॲटमॉस्फिअरमध्ये. त्यामुळे ॲटमॉस्फिअर खूप महत्त्वाचा अर्थवरचा पार्ट म्हटला तरी चालेल. मित्रांनो, जसं की आपण पोल्युशन बघतोय बरोबर ना, यामध्ये बघा साधारणतः एअर पोल्युशन कशामुळे होतं बरोबर ना, आणि तसंच बर्निंग झाल्यामुळे सुद्धा खूप साऱ्या प्रमाणात पोल्युशन पाहायला भेटतं आपल्याला. हे जे पिक्चर आहे अबोव जे पण शो केलेले, त्यामध्ये स्मोक म्हणजे धूर वगैरे खूप डिफरंट एजन्सीमधनं निघतो आणि त्यामुळे काय होतं, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर जे आहे त्याचं डिस्टर्बिंग होतं, बॅलन्स बिघडतो. ॲटमॉस्फिअरमध्ये काही डायरेक्टली मिक्स गॅस होऊन जातात, स्मोक मिक्स होतो, हार्मफुल गॅसेस मिक्स होतात आणि त्यामुळे एअर पोल्युशन होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, एअर पोल्युशन. हे जे हार्मफुल गॅसेस असतात ते फ्युलचं कंबशन झाल्यामुळे सुद्धा होऊ शकतं. जसं व्हेकल असतं, व्हेकलमध्ये फ्युल टाकतो, तसं बिग इंडस्ट्रीज असतात त्यांच्यामध्ये इनकम्प्लीट कंबशन झाल्यामुळे सुद्धा होतं. म्हणजे साधारणतः एखादा फ्युल जर बर्न होत असेल आणि त्यामध्ये ऑक्सिजन लागतो हे तुम्हाला माहिती आहे, परंतु जर त्याला पुरेसा ऑक्सिजन भेटला नाही तर ते फ्युल्स इनकम्प्लीट जळतं, म्हणजे कंबशन होतं आणि त्यामुळे सुद्धा वूड आणि कोल या टाईपचे जे फ्युल असतात याच्यापासून यांचं इनकम्प्लीट कंबशन झाल्यामुळे खूप प्रमाणात गॅसेस बाहेर पडतात. त्यामध्ये सॉलिड वेस्ट पण बाहेर पडतं. एअर पोल्युशन डे बाय डे वाढत चाललेलं आहे. आपल्याला या सनलाईटपासून प्रोटेक्ट करणारा ओझोन लेअर सर्वात महत्त्वाचा मित्रांनो, जो आपल्याला प्रोटेक्ट करतोय, जो O3 फॉर्म आहे. O3 फॉर्म म्हणजे O3, O2 ऑक्सिजन असतो, ओझोन असतो O3. हा आपल्या लिव्हिंग थिंग्सला प्रोटेक्ट करतो. तुम्हाला साधारणतः माहिती आहे, सनलाईटचे रेज वाढत असल्यामुळे, इंटेन्सिटी वाढत असल्यामुळे साधारणतः जे 25-26 डिग्री टेम्परेचर असायचं ते आज 40पर्यंत पोचले मित्रांनो. आणि ते ओझोन लेअर आपल्याला प्रोटेक्ट करतं म्हणून ते नाही तर 60-70 जायला काही हरकत नाही किंवा जाऊ शकतं. आणि 60-70 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये कोणताही लिव्हिंग थिंग जगू शकत नाही. सो ओझोन लेअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, that means living things. And if living things are, तर लक्षात ठेवा मित्रांनो, तो ओझोन लेअर खूप महत्त्वाचा आहे. 16 सप्टेंबर हा ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो, युनिव्हर्सली सेलिब्रेट केला जातो. कारण प्रत्येकाला ओझोनची माहिती असणं गरजेचं आहे. कारण विदाऊट ओझोन आपण जगू शकत नाही. कारण जसं ऑक्सिजन आपल्याला लागतो जगण्यासाठी, तसं ओझोन लेअर पण आपल्या अर्थवर असणाऱ्या लिव्हिंग थिंग्सला प्रोटेक्ट करण्यासाठी लागतो. जो O3
फॉर्ममध्ये असतो आणि त्याला प्रोटेक्शन करणं आपलं काम आहे. त्याला डॅमेज पण आपण करतो आहे. ज्यावेळेस आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे थोडक्यात हीट वाढल्यामुळे आपण कूलंट एजंट वापरतो, जसं आपण AC वापरतो, कूलर वापरतो, त्यानंतर रेफ्रिजरेटर, फ्रीज वापरतो, त्याच्यापासून क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा गॅस बाहेर पडतो, जो एअर पोल्युशन होतं आणि तसंच एअरमध्ये मिक्स झाल्यामुळे, ॲटमॉस्फिअरमध्ये मिक्स झाल्यामुळे ओझोन लेअरला डॅमेज करण्यासाठी सर्वात रिस्पॉन्सिबल तो गॅस आहे, जो आपल्यामुळे प्रोड्यूस होतो आणि आपणच ओझोन लेअरला डॅमेज करतो. ओझोन लेअर डॅमेज झाल्यामुळे परत सनलाईटची इंटेन्सिटी वाढते आणि टेम्परेचर वाढतं. ते जे हार्मफुल सबस्टन्स जे एअरमध्ये नव्हते, परंतु आपल्या ॲक्टिव्हिटीमुळे किंवा आपण करत असलेल्या डेव्हलपमेंटमुळे जर ॲड झाले असेल, तर साधारणतः कोणते गॅसेस आहेत? नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट. ओके, अशा आणि साधारणतः आपण जर मेट्रोपॉलिटियन सिटीज पाहिल्या, मुंबई असेल, दिल्ली असेल, आपल्या महाराष्ट्राचा विचार केला पुणे असेल, नागपूर असेल, भारतात विचार केला चेन्नई असेल, कोलकाता असेल, बँगलोर असेल, हे जे मेट्रोपॉलिटियन सिटीज आहे यामध्ये खूप फास्ट जलद गतीने डेव्हलपमेंट होत असल्या कारणाने यामध्ये व्हेकल्स झाले किंवा अदर इंडस्ट्रीज झाल्या, त्यामुळे खूप सारे गॅसेस, हार्मफुल गॅसेस ॲटमॉस्फिअरमध्ये निघत आहेत आणि ते ॲटमॉस्फिअरमध्ये एअरला पोल्युटेड करतात. त्यामुळे निसर्गाचा म्हणजे नेचरचा समतोल बिघडतो, बॅलन्स बिघडतो. त्यामुळे नेचर आपले वेगवेगळे रिॲक्शन शो दाखवतं आणि त्यामुळे आपल्याला त्या रिॲक्शनला फेस करायला लागत असल्यामुळे खूप साऱ्या लिव्हिंग थिंग्सवर संकट येतात. ॲनिमल्स झालं, बर्ड झालं, त्यामुळे आपणच आपल्या ॲटमॉस्फिअरला डॅमेज करतो, हे आपण त्यातनं कन्क्लुजन काढू शकतो मित्रांनो. तर साधारणतः ॲटमॉस्फिअर जो आहे त्याच्यामध्ये एअर प्रेझेंट होतं. साधारणतः आपण ॲटमॉस्फिअर पाहिलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण ॲटमॉस्फिअर नावाची कन्सेप्ट क्लिअर केली. नेक्स्ट लेक्चरला आपण वॉटर आणि रिमेनिंग जो चॅप्टरचा लेसनचा टॉपिक असेल तो आपण डिस्कस करणार असू. ओके मित्रांनो, तर चला, तर जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केलेलं असेल त्यांनी ओके, नो प्रॉब्लेम, लाईक, शेअर करा, कमेंट्स करा आणि काही अडचण असल्यास नक्कीच क्वेश्चन विचारा कमेंट्समध्ये मित्रांनो. तसंच नवीन असणाऱ्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, DG कोकणी ट्युटोरियल.